आज मी बनवत आहे व्हाईट चिकन पुलावची एकदम जबरदस्त अशी रेसिपी। आणि ही जी पुलाव आहे ना ती तुम्हाला खूप आवडणारी आहे आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी आहे। त्याबरोबर एकदम परफेक्ट अशी ही व्हाईट चिकन पुलावची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर चला बनवूया व्हाईट चिकन पुलाव। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 4 टेबलस्पून तेल। तेल चांगले गरम करून घेऊया। जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा आपण यामध्ये टाकूया 2 मोठे कांदे स्लाइसेस मध्ये कट केलेले। आणि कांद्याला आपण इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती लाईट गोल्डन रंग येत नाही, कारण आपण व्हाईट चिकन पुलाव रेडी करत आहे म्हणून कांद्याला आपल्याला जास्त कलर द्यायचा नाहीये। तर हे बघा लाईट गोल्डन सारखा कलर जो आहे तो कांद्यावरती आलेला आहे, तेव्हा आपण यामध्ये टाकूया चिकन। तर इथे मी घेतलेले आहे 1 kg चिकन, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे। ते चिकन आपण यामध्ये टाकून घेऊया। तर हे पूर्ण चिकन मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चिकनला आपल्याला आता 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे, कारण याच्याने जो चिकनचा कच्चा वास असतो ना तो सगळा निघून जाईल। तर चला परतून घेऊया 3 ते 4 मिनिटं। थोडं थोडं चिकन मधनं पाणी सुद्धा सुटेल। हे बघा पाणी मी ड्राय करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे चिकनचा कलर जो आहे ना तो चेंज होईल। तर चला बाकीचे सारे मसाले टाकूया। तर पहिले 2 तमालपत्र, त्याबरोबर 1 टीस्पून धणे ज्याला क्रश करून घेतलेला आहे आणि 1 टीस्पून सौंफ घेतलेली आहे आणि बाकीचे सर्व गरम मसाले आणि थोडीशी जावित्री सुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे, त्यामध्ये चांगला मस्त असं सुंदर वास येईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण परत इथे एक अर्धा मिनिट परतून घेऊया। अर्धा मिनिट परतल्यानंतर इथे मी 8 हिरवी मिरची घेतलेली होती, ज्याला मी अशा प्रकारे हे बघा क्रश करून घेतलेला आहे। त्याबरोबर टाकूया 2 टेबलस्पून भरून आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। याच्याने आलं लसणाचा मिरचीचा सगळा कच्चा वास निघून जाईल आणि चिकन मधला सुद्धा जो वास असेल ना तो सुद्धा निघून जाईल। तर चला 1 मिनिट आपण इथे परतून घेऊया। मस्त असं 1 मिनिट आपल्याला हाय फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे बटाटा। तर इथे मी 3 बटाटे घेतलेले होते, ज्याला मी थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे हे बघा गोल्डन फ्राय करून घेतलेला आहे। याच्याने जो बटाटा आहे ना तो लवकर शिजेल सुद्धा आणि खूप छान चव येते। बटाटा यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता। तर बटाटा हे मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार आणि 1 टेबलस्पून आपण यामध्ये टाकूया बिर्याणी मसाला। बिर्याणी मसाला टाकल्याने ना खूप छान चव येतो पुलाव मध्ये। तर चला मिक्स करून घेऊया आणि परत आपण इथे अर्धा मिनिट परतून घेऊया। तर मस्त आपल्याला इथे अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे सर्व मसाले टाकून। त्यानंतर आपण टाकूया यामध्ये दही। तर दही टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवा, म्हणजे दही फाटायला नको। तर इथे मी 150 ग्राम वापरलेली आहे दही, कारण आपण यामध्ये टोमॅटोचा वापर नाही करणार आहोत। तर दही टाकलेली आहे आणि मिक्स करून घेऊया आणि दहीला सुद्धा आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत दहीचं पूर्ण पाणी जे आहे ना ते ड्राय होत नाही। तर चला दहीला सुद्धा आपण इथे परतून घेऊया पाणी ड्राय होईपर्यंत। आणि हे बघा मस्त परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया राईस। तर इथे मी 1 kg चिकन घेतलेलं होतं, तर पाऊण किलो मी राईस घेतलेला आहे, म्हणजे 3 ग्लास। तर इथे 3 ग्लास होते बासमती राईस आणि किलो मध्ये पाऊण किलो। तर आता मिक्स करून घेऊया आणि हलक्या हाताने परतून घेऊया। 15 मिनिटं अगोदर मी जे बासमती राईस आहे त्याला भिजवत ठेवलेलं होतं। आता राईसच्या हिशोबाने इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे 3 ग्लास राईस होते तर मी 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे। कोलम राईस जे असते ना ते पाणी जास्त घेते, पण बासमती राईस पाणी कमी घेते। तर त्या हिशोबाने आणि सर्व राईसचं प्रमाण जे ना ते वेगवेगळं असतं, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाणी टाका। त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे पुदिन्याचे पानं टाकूया, यामध्ये खूप छान मस्त अशी चव येते। तर मिक्स करून घेऊया। आता आपण मीठ टाकून घेऊया इथे आणि मीठ सुद्धा आपण चवीनुसार टाकून घेऊया, कारण चिकन मध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ वापरलेलं होतं। तर इथे मीठ टाकून राईसच्या हिशोबाने मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत मिक्स करून घेऊया। आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला झाकण झाकून ठेवायचे आहे, किंवा तुम्ही खुलाच अशा प्रकारे ठेवा आणि वरचं पूर्ण पाणी हाय फ्लेम वरती आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। कधी पण तुम्ही बासमती राईस जेव्हा कुक कराल ना तर अशा प्रकारे वरचं पूर्ण पाणी ड्राय करून घ्या। त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून घ्यायची आहे आणि एक हलकासा मिक्स देऊया। अशा प्रकारे जेव्हा राईस आपण बासमती राईस कुक करतो ना तर एकदम सुटसुटीत राईस जे आहे ना ते रेडी होते। मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया थोडासा बिर्याणी मसाला वरून। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया हिरवी मिरची मोठी, थोडीशी जास्त तिखट नसते पण चव जी आहे ना ती खूप छान येते। त्याबरोबर थोडेसे पुदिन्याचे पानं होते ते सुद्धा मी टाकून घेतलेले आहे। थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं कट केलेली आहेत ते टाकून घेऊया
आणि त्याबरोबर केवढा एसेन्स टाकूया, 2 ते 3 थेंब, कारण एसेन्स वापरलेला आहे फक्त 2 ते 3 ड्रॉपच टाका, कारण ते हार्ड असते. वॉटर वापरलं असेल तर 1 टीस्पून वॉटर जे आहे ते वापरू शकता. त्यानंतर 2 टीस्पून टाकलेला आहे वरून देसी तूप आणि परत झाकण झाकून लो फ्लेमवरती 12 ते 15 मिनिटं आपण इथे शिजवून घेऊया आणि आपला हा व्हाईट चिकन पुलाव रेडी होईल. झालेली आहेत 12 ते 15 मिनिटं. तर चला चेक करून घेऊया. आणि हे बघा मस्त असा आपला हा पुलाव दम झालेला आहे आणि जबरदस्त असा आपला हा व्हाईट चिकन पुलावची रेसिपी जी आहे ती झालेली आहे रेडी. तर नक्की ट्राय करा, कारण तुम्हाला खूप आवडेल. तर आता हे बघा थोडेसे चिकट दिसत आहे, कारण मी गरम गरम याला चम्मच लावलेली आहे. तर जेव्हा तुम्ही पुलाव रेडी कराल तर 10 ते 15 मिनिटं गॅसची फ्लेम बंद करून ठेवा आणि त्यानंतर बघा एकदम मस्त असा सुटसुटीत तुमचा पुलाव जो आहे ना तो रेडी होईल. एकदम डायरेक्ट कधीही पुलाव सर्व करू नका. थोडं 10 ते 15 मिनिटं थांबा, त्यानंतर त्यामध्ये चम्मच टाकून तुम्ही गरमागरम सर्व करा. तर हे बघा किती सुटसुटीत आणि परफेक्ट अशा आणि खुशबूदार आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी असा हा चिकन पुलावची रेसिपी झालेली आहे रेडी. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही पुलावची रेसिपी आणि नक्की तुम्हाला आवडली सुद्धा असेल ही रेसिपी, अशी मी आशा करते. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणतो. थँक्स फॉर वॉचिंग.